नमस्कार मंडळी, आपण आता आहोत वेशवी गावच्या बापदेव मंदिरामध्ये. वेशवी गावचा बाप परिस्थिती ब्लॉगमध्ये आज तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज चाललो बापदेवला. आज असंच सगळी पोरं घरात आहेत, तर प्लॅन ठरला की चला जाऊया कुठेतरी. मग केली तयारी आणि निघालो. ही बघा आपली पब्लिक इकडे सगळी प्लॅनिंग चालू आहे. आज संडे स्पेशल पार्टी चालू आहे. सामान फायनली आता मंदिराजवळ पोचलोत. आणि हा बघा आपला मंदिर, श्री बापदेव मंदिर वेशवी. तू घोड्यावर बसून येतस देवा, गावात फिरूनशी जातस कवा, घुंगराची काठी वाजवतस तू, लोकांना गावात चितारतस तू. तू घोड्यावर बैसून येतस देवा, हे गावात फिरूनशी जातस कवा, रोज रोज फेरी घालतस तू, काळजान भरलंय भक्तिभाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय घाव. लसूण घेऊ. मसाला आवडलो कोण कडं आता राहू दे. आता शिजा अशी मला यावं शिजायला लागतं त्याला. चिकन का पटकन शिजा. हा काय
बघा कायच कसा टाकू कुठे सगळा पेरू कोणी दमलीन पोरा सगळं घाटल्या मारून आई बापदेव प्रसन्न पेरू खाता जाऊ तुम्ही काय खाता डिस्ट्रीब्युट करते मला ही काय सगळं टाक तू डायरेक्ट कसा मार बंडा कधीपासून लागलं तो लागणार जवळ अर्धा कर जे बस बस रे बस आपण आता आहोत रेशवी गावच्या बापदेव मंदिरामध्ये तर तुम्ही समोर बघू शकता बापदेवाची मूर्ती दिसते हा पूर्ण असा मंदिर मानला जातो रेशवी गावाकडला आणि इथं खूप लोक सांगतात आमची जुनी लोक वगैरे की जेव्हा ते पुण्याला वगैरे यायचे तेव्हा कसं संकट आलं तरी कुठल्याही प्रकारची भीती वगैरे वाटली तर फक्त बापदेवाचं नाव घेतलं तर बापदेवाच्या रूपात कोणता ना कोणता प्राणी बोलत किंवा कुठला माणूस आपल्या सपोर्टला असायचा सोबत असायचा हे आम्हाला आजी आजोबाकडनं प्रत्येक वेळी सांगण्यात येतं आणि प्रत्येक विष्णुगावाच्या माणसाला ही प्रचिती आलेली आहे जेव्हा जेव्हा विष्णुगावचा माणूस संकट असतो तेव्हा फक्त बापदेवाचं नाव घेतलं ना तरी तो संकट आपोआप दूर होऊन जातं समजत सुद्धा आहे की कशा पद्धतीने आपलं संकट गेलं आहे तर अशी ही प्रचिती आहे आपल्या विष्णुगावाच्या बापदेवाची वेशवी गावचा झाला ऋतिक एक नंबर झालाय बटर का ऋतिक फायनली मटन झालं आता तुला पाहिजे बटर चेक कर मग मला एक सांग मटन आपला झालं ना अखर चिकन बांडाचा अजून होतंय कधी आता भात गोवा ट्रिपची प्लॅन सक्सेसफुल होताना इथे मीटिंग चालू आहे आता झाली पार्टी आणि निघली पोरा बोला बापदेव महाराज की चला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद.